आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी शिवानी वडेट्टीवार आहेत. शिवानीजी, चंद्रपूर लोकसभेसाठी तुम्ही दावेदारी केलेली आहे. खरं पाहिलं तर तरुणांना संधी मिळत नाही राजकारणामध्ये, मात्र तुम्ही समोर येऊन दावेदारी करताय. काँग्रेसची एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत आलेली आहे युथ काँग्रेसमधनं. आणि अशा वेळेस मला वाटते माझ्यासोबतच अनेक जे वर्षानुवर्ष काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, जे काम करून राहिले पक्षासाठी, जिल्ह्यामध्ये काम करून राहिले, त्यांचा सगळ्यांचा अधिकार आहे की त्यांनी पक्षाकडे मागणी करावी. शेवटी देणं न देणं हा पक्षाचा अधिकार आहे आणि पक्षाचा जो पण निर्णय राहील त्याचं पालन करणं, आदेशाचं पालन करणं हा आमचं कर्तव्य आहे. गेले अनेक वर्ष तुम्ही युथ काँग्रेसमध्ये, युवक काँग्रेसमध्ये काम करतायत आणि कामगार क्षेत्रासाठी पण म्हणजे कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, कारण औद्योगिक जिल्हा आहे, त्यांच्यासाठी पण काम करताय. नेमकं कुठल्या कामाच्या आधारे तुम्हाला असं वाटतं की पक्षाने तुम्हाला दावेदारी दिली पाहिजे? चंद्रपूर जिल्हा जसं तुम्ही सांगितलं इंडस्ट्रीयल झोन आहे. इंडस्ट्रीयल झोन असल्यामुळे तिथे खूप बऱ्यापैकी कामगार आहे आणि कॉन्ट्रॅक्ट लेबरचा असा इश्यू आहे ज्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आतापर्यंत. आणि माझी युनियन, जी ट्रेड युनियन आहे, विजयक्रांती ट्रेड युनियन, ती मॅक्झिमम फोकस त्यांचं कॉन्ट्रॅक्ट लेबरवर राहिलेलं आहे आमच्या युनियनचं. आणि या युनियनचं काम करत असताना मी अनेक लेबर्स सोबत कॉन्टॅक्टमध्ये असते, कॉन्स्टंटली कॉन्टॅक्टमध्ये असते. सिमेंट इंडस्ट्रीचे लेबर्स असतील, WCLचे लेबर्स असतील. आणि कशा प्रकारे भूमिपुत्रांना रोजगारपासून वंचित ठेवण्यात येते आणि जे स्पेशली 80% भूमिपुत्रांचा जो अधिकार आहे रोजगारावर, त्याच्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. तर यावर काम करत आलेली आहे आणि सतत करत राहील. आणि त्यानंतर युवकांचे प्रश्न राहतील. युवकांचे अनेक प्रश्न आहेत. आज आपण बघतोय स्पर्धा परीक्षेचे पेपर फुटीचे इतके मोठे प्रश्न आहेत. कॉन्ट्रॅक्ट प्रकारे भरती करत होते गव्हर्नमेंट, त्यावर सुद्धा मी आवाज उचललं होतं. आणि अशाच प्रकारे अनेक मुद्द्यांवर मी सतत आवाज उचलत आली आणि उचलत राहील. एक पक्षाची खंबीर कार्यकर्ता म्हणून, एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आणि काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला घेऊन चालणारी कार्यकर्ता म्हणून ही तिकीट मी पक्षाकडे मागितलेली आहे. शेवटी निर्णय पक्षाचा. चंद्रपूर काँग्रेससाठी महत्वाचं आहे, कारण चंद्रपूरमध्ये मागच्या वेळेला म्हणजे फक्त एकच जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेली होती. आणि आता चंद्रपूरमध्ये म्हणजे जे तत्कालीन खासदार होते बाळू धानोरकर, त्यांच्या ज्या पत्नी आहेत आमदार प्रतिभा धानोरकर, त्यांनी पण उमेदवारी मागितलेली आहे. कुठेतरी 2 महिलांची दावेदारी चंद्रपूरसाठी तुमच्या पक्षात आहे? प्रश्नच नाही. आम्ही फक्त म्हणतच नाही की महिला सबलीकरण, आम्ही महिला सबलीकरण, काँग्रेस पक्ष हा महिलांना कंटिन्युअसली सपोर्ट करत आलेला आहे आणि करत राहील. आणि ही खरं म्हणजे आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की 2 महिला दावेदार आहेत अशा मतदारसंघामध्ये, चंद्रपूर सारख्या मतदारसंघामध्ये, जेव्हा की आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतो हार्डली कुठे तुम्हाला दिसतील महिला दावेदार. तर ही आमच्यासाठी गर्वाचीच गोष्ट आहे. आणि जसं मी सांगितलं, अनेक वर्षापासून प्रतिभाताई तर आहेतच, प्रतिभाताई पेक्षाही आणि माझ्यापेक्षाही आधीपासून काम करणारे काँग्रेस कार्यकर्त्याचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा हा तिकीट मागायचा अधिकार आहे. शेवटी निर्णय पक्षाचा. हेल्दी कॉम्पिटिशन आहे दोघींमध्ये? डेफिनेटली अनहेल्दी व्हायचं काहीच प्रश्न नाही. त्यांनी सुद्धा पक्षाकडेच तिकीट मागितलेली आहे, मी सुद्धा पक्षाकडेच तिकीट मागितली आहे. आणि पक्षाकडे तिकीट मागताना निर्णय पक्षाचा असल्यानंतर आमच्यामध्ये अनहेल्दी कॉम्पिटिशन राहायचा काही प्रश्न नाही. एक प्रश्न राजकारणामध्ये घराणेशाहीचा नेहमी उचलला जातो. तुम्ही अनेक वर्षांपासून स्वतंत्ररित्या जरी काम करत असल्या तरी विजय वडेट्टीवार यांच्या तुम्ही कन्या आहात, एक असं बोललं जातं. तिकडे प्रतिभाताई पण जे आहे ते बाळू धानोरकरांच्या राजकारणाचा वारसा पुढे नेत आहेत. तर कुठेतरी विरोधी पक्षांकडून आता अगदी अमित शहा येऊन गेले, मोदी येऊन गेले, प्रत्येकाने घराणेशाहीवर आरोप केला. कसं उत्तर द्याल तुम्ही जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात जेव्हा उतरणार, हे आरोप आणखी तीव्र होत जातील? प्रश्नच नाही. पण आरोप करताना स्वतःकडे जेव्हा एक बोट दाखवून आपण समोरच्यांकडे आरोप करत असतो, तेव्हा 4 बोट स्वतःकडे असतात, हे पण सुद्धा भारतीय जनता पक्षाने बघायला पाहिजे. मला वाटतं काँग्रेसपेक्षा जास्त उदाहरण आपल्याला घराणेशाहीचे भारतीय जनता पक्षामध्ये बघायला मिळतील. आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला घराणेशाही नको तर स्थानिक स्वराज्याचे निवडणुका जे आहेत ते तुम्ही का नाही घेऊन राहिले, हा प्रश्न मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे. ज्यामधनं युवतींना जी संधी मिळायला पाहिजे होती, ते कॉर्पोरेशनचे इलेक्शन असतील, ZP चे इलेक्शन असतील, हे इलेक्शन तुम्ही न घेता ती संधी त्यांच्याकडून हिरावून घेते.
आणि ते पण ओबीसीचं राजकीय आरक्षण काढून जे तुम्हाला सेन्सस करायला पाहिजे होतं तो सेन्सस तुम्ही करून नाही राहिले, आणि अशा वेळेस तुम्ही ओबीसीचं राजकीय आरक्षण काढून स्थानिक स्वराज्य संस्थे इलेक्शन्स पासून तुम्ही युवकांना युवतींना वंचित ठेवून राहिले, आणि मग आरोप करताना तुम्ही कन्व्हिनियंटली आरोप करून राहिले. तर मला असं वाटतं हे खोटं बोला, रेटून बोला, दोगलेपणा करा, हा त्यांचा वारसा राहिलेला आहे, ते जपून राहिलेला आहे. जर चंद्रपूरमधून उमेदवारी मिळाली तर समोरून स्पर्धा म्हणून समोरचे जे दावेदार आहेत भाजपमधून सुधीर मुनगंटीवार यांचं नाव घेतलं जात आहे. एका दिग्गज नेत्यासोबत आपली लढत होऊ शकते ही पूर्वकल्पना तुम्हाला आलेलीच असेल. प्रश्नच नाही. आणि सुधीर भाऊंचं नाव खूप मोठं आहे. त्यांना मी कॉम्पिटिशन म्हणून नाही, पण त्यांच्याकडनं पण भरपूर काही शिकायला मिळेल एक युवा नेतृत्व म्हणून. आणि महत्वाचं म्हणजे ते त्या लेवलवर पोहोचले आहे की ते ग्राउंड लेवलवर फिरू शकत नाही. आणि मी युवा कार्यकर्ता म्हणून ग्राउंड लेवलवर जाऊन खरं लोकांचे काय प्रश्न आहेत चांगल्या प्रमाणाने जाणून घेऊ शकते. तर मला वाटते ही माझ्यासाठी पण खूप चांगली संधी आहे. त्यांच्याकडून सुद्धा या रणांगणात खूप काही शिकायला मिळेल ही अपेक्षा मी बाळगते. अखेरचा प्रश्न, वारंवार भाजपकडून भाजपचे अनेक नेते समोर येतात आणि काही दिवसांनी काँग्रेसचे अनेक मोठे नेते आमच्या पक्षात येतील वगैरे असे दावे करत असतात, आणि विजय वडेट्टीवारांचंही नाव, विजय वडेट्टीवारांनी अनेक वेळेला हे नाकारलं तरी भाजपकडून वारंवार असं मध्ये मध्ये एक आपण ज्याला म्हणतो की मुद्दा सोडून दिला जातो आणि चर्चेला वाव दिला जातो. त्यांना असं वाटते की त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाकडे चांगलं नेतृत्व नसावं म्हणून त्यांना काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची गरज पडते. हा खरं म्हणजे त्याच्यामधला उद्देश आहे. आणि महत्वाचं म्हणजे विजयभाऊ वडेट्टीवार असतील ते खंबीरपणे भारतीय जनता पक्ष असेल किंवा जे पण विरोधी पक्ष नेते म्हणून जे पण सध्या राज्य करणारे नेते आहेत त्यांच्यावर आरोप करत असतात, आणि ते आरोप करत राहतील. कारण की शेवटी आमचा प्रश्न हेच आहे की तुम्ही स्थानिक जे नेते आहेत, स्थानिक जे प्रश्न आहेत, हे प्रश्न कसे तुम्ही सोडवता. आणि ही काँग्रेस ही विचारधारा आहे आणि त्या विचारधारेला घेऊन विजयभाऊ वडेट्टीवार हे पुढे जात आले. आणि हा विचारधारेचा वारसा मी सुद्धा काँग्रेस पक्षामध्येच माझं भले जन्म नसेल झाला पण वडणघडण ही काँग्रेस पक्षामध्ये झालेली आहे, आणि त्याच विचारधारेला घेऊन मी सुद्धा पुढे जाईल हे तुम्हाला मी आश्वासित करते. तर चंद्रपूरसाठी दावेदारी समोर करताना शिवानी वडेट्टीवार स्पष्ट म्हणतायत, प्रतिभा धानोरकर यांनी पण दावेदारी केलेली आहे, त्यांनाही अधिकार आहे. आमच्या दोघींमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन आहे, आणि जर लढत उमेदवारी मिळाली आणि लढत सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत झाली तर त्या लढतीसाठी काँग्रेस पक्षाची एक उमेदवार म्हणून मी पूर्णपणे तयार आहे, असा दावा शिवानी वडेट्टीवार करतात. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.